अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर शिववात कशी लावायची त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शिववात आपण दरवर्षी जाळत असतो, पण ती कशी जाळायची, कोणता मंत्र म्हणायचा त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला शिवलीलामृत मधला कोणता अध्याय वाचायचा त्याची माहिती। तर बघा, शिवलीलामृत आपल्याला माहिती आहे की अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे। तर आपल्याला पूर्ण त्याचं पारायण आपल्याकडून होत नाहीये, पण तुम्ही 11वा त्याच्यातला अध्याय नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला शिवलीलामृत वाचण्याचं पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळेल। तर आजच्या दिवशी त्याचा एक अध्याय तुम्ही हा नक्की वाचा। त्याच्यानंतर शिववात कशी लावायची। शिववात म्हणजे आपण प्रत्येक आपण शिवरात्रीला आपण ती जाळत असतो। शिवरात्र म्हणजे आपण पूर्ण रात्रभर त्याचं जागरण करायचं, आपण सेवा करायची। ज्या सेवा तुमच्या दिवसभरात नाही झाल्या, तुम्ही जॉब करताय, तुम्ही काहीतरी कामाला बाहेर गेलाय, तुमची कामं तुम्ही करताय दिवसभर आणि तुमच्या दिवसभरातून तुमच्याकडून सेवा नाही झाली, तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करा आणि तुम्ही रात्रभर तुम्ही सेवा ज्या काही तुम्हाला सेवा करता येईल त्या सेवा करा, पण सेवा करा। बघा, अतिशय ही महारात्र असते, शिवरात्र म्हणजे महारात्र, आणि ह्या रात्रीमध्ये आपण जर सेवा केल्या म्हणजे आपण प्रदोष काळानंतर म्हणजे रात्री आपण शिवांचा जो प्रभाव असतो, महादेवांचा जो प्रभाव असतो तो खूप जास्त असतो आणि त्याचा प्रभाव आपण आपल्यावर यावा किंवा आपल्यावर त्यांची कृपा व्हावी त्या काळामध्ये आपण सेवा जर केली ना तर आपल्यावर त्यांची कृपा होत असते। त्याच्यामुळे त्या काळामध्ये आपण सेवा करायची असते। त्याच्यामुळे तुम्हाला दिवसातून नाही सेवा झाल्या, तुम्ही रात्री सेवा करा। तर काय करायचं, तुम्हाला 750 वाती तुम्हाला तुमच्या घरी असतील तर घरच्या वाती घ्या, त्याचं एक बंडल तयार करा। त्याच्यानंतर नाहीच घरी तुमच्या तर मग तुम्ही मार्केटमध्ये पण आपल्याला शिववात म्हणून जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला कुठे धार्मिक दुकानात ती मिळून जाते, तर ती वात आणायची। त्याच्यानंतर मस्त ती तुपात भिजवून ठेवायची। तुपात गाईचं शुद्ध तूप घ्या, नसेल तर मग जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही भिजवा ती शुद्ध गाईच्या तुपातच तुम्ही सहसा, कारण गाईचं तूप आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे। तर गाईच्या तुपात भिजवा ती पूर्ण वात, तुम्हाला व्यवस्थित त्या गाईचं तूप गरम करायचं, नंतर त्याच्यामध्ये ती भिजवायची, थोडीशी ठेवून द्यायची आणि नंतर मग रात्री ती जाळायची। प्रदोष काळ झाल्यानंतर जेव्हा रात्र सुरू होते ना तेव्हा ती तुम्हाला जाळायची आहे। तुम्ही घरी जाळू शकता किंवा तुम्ही जवळपास महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाळली तर अजून चांगलं, सोन्याहून पिवळं, तर तिथे जाळू शकता। पण एक सांगते, तुम्ही जर घरी जाळली ना तर घरी काय होतं की आपल्या घरातले जे दोष आहेत बघा, वास्तू दोष असतात, मनुष्य दोष असतात, आपल्या घरातली नेगेटिव्हिटी, नकारात्मकता, काही बाहेरची बाधा असेल, म्हणजे आपले जे काही घरातली जी किटकिट आहे ना ती पूर्ण घरातून निघून जात असते। तर काय करायचं, तुम्ही घरी जर जाळत असतात ना, तुम्ही काय करायचं, पूर्ण एखादी मोठी डिश घ्यायची, कारण वाती खूप आहेत त्या, तर त्याच्यामुळे खाली एखादी मोठी डिश घ्या, प्लेट वगैरे काही, त्याच्यानंतर त्याच्यावर वाती ठेवा, एखादा दिवा घ्या मोठा असेल तर, कारण आपले दिवाळीचे जे दिवे असतात मातीचे, ते एखादी पंती घ्या, त्याच्यात ती ठेवा। नंतर ती लावायची कशी, तर खाली तुम्ही एखादं आसन करा, फुलाचं आसन, तांदळाचं आसन करा, त्याच्यावरती ठेवा वातीचं पंती। त्याच्यानंतर ती वात लावते वेळेस आपल्याला देवघरामध्ये जो दिवा असतो ना त्या दिव्याने आपल्याला ती वात लावायची असते। डायरेक्ट काडीची पेटी ओढायची आणि त्यानं ती वात लावायची, असं करू नका। भलेही देवघरातला दिवा तेलाचा का असेल, तेलाचा दिवा असेल तरी त्यानं तुम्ही ती वात लावा, काडीच्या पेटीनं कधीच ती वात डायरेक्ट लावायची नाही। तर ती वात लावा। त्याच्यानंतर तुम्हाला त्या पंतीला हळदी कुंकू लावायचं, नंतर तिची पंचोपचार पूजा करायची, त्याच्यानंतर ती वात लावायची। त्याच्यानंतर तुम्हाला ती वात आपण लावतो ना, वात लावली आणि नंतर घरातले आपण कामाला लागलो असं कधीच करायचं नाही। तुम्ही ती वात लावली, महादेवांचं नामस्मरण करा, जे काही तुम्हाला नामस्मरण येतं, ओम नमः शिवाय या नावाचा जप करू शकता, किंवा शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, या पण मंत्राचा तुम्ही जप करू शकता, जोपर्यंत ती वात पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत। वात लावली की एक काम तुम्हाला नक्की करायचं आहे, काय करायचं, ती वात घ्यायची, ती प्लेट डिश तुम्ही मोठी घेतलेली आहे ती डिश हातात घ्यायची, पूर्ण घरभर, किती मोठं तुमचं घर असो, पूर्ण घरभर तुम्हाला ते फिरवायचं, तो धूर तुम्हाला पूर्ण घरभर फिरवायचा आहे।
आणि पूर्ण घरात, कारण याने काय होतं की आपल्या घरातले जे काही दोष आहेत ते पूर्ण निघून जातात किंवा त्या वातीमध्ये पूर्ण ते जळून जात असतात. त्याच्यामुळे पूर्ण घरभर ती फिरवायची आहे. टॉयलेट बाथरूम अर्थात ती सोडून द्यायचं. पूर्ण घरभर तुम्हाला ती फिरवायची आहे की जितक्या तुमचं मोठं घर असेल, जितक्या रूम असतील, पूर्ण कानाकोपऱ्यात तुम्हाला ती वात न्यायची आहे. पूर्ण धूर तुमच्या घरामध्ये त्या वातीचा झाला पाहिजे. नंतर परत देवघरापाशी आणून ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर तिथे आसन घेऊन बसायचं. जोपर्यंत वात जळत नाही तोपर्यंत महादेवाचं नामस्मरण करायचं, एखादी सेवा करायची आणि ती वात चांगली जळू द्यायची. थोडीशी तिला असं खालीवर करायचं, कारण खाली काय होतं की मग वात तशीच राहते. त्याच्यामुळे थोडंसं खालीवर करायचं, तिला थोडंसं हलवायचं जेणेकरून पूर्ण ती जळेल. पूर्ण जळली वात की नंतर काय करायचं, थोडंसं घरामध्ये दूध असतं आपल्या, थोडंसं दूध घ्यायचं, कारण ती अग्नी शांत करण्यासाठी आपल्या अग्नी शांत करावी लागते. तर ती थोडंसं दूध घ्यायचं, थोडंसं असं काहीतरी शिपका त्याच्यावर मारायचा. तुम्ही थोडासा शिपका मारायचा आणि तिला ओम शांती असं तुम्हाला म्हणत 2-3 वेळेस ओम शांती म्हणत तुम्हाला ते दुधाचा शिपका मारायचा आहे आणि ती वात तुम्हाला शांत करायची आहे. बघा, हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि वात तुम्ही जाळलीनं तुमच्या घरातले सगळे दोष दूर होतील. तर नक्की तुम्ही आज प्रदोष काळामध्ये, म्हणजे प्रदोष काळ झाला की 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही, बरे 12 वाजता का तुम्ही ही वात जाळू शकता. 12 वाजेपर्यंत तुम्ही ही वात कधीही जाळू शकता. फक्त रात्रीच तुम्हाला ही वात जाळायची आहे. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती वात आपली जी अंगारा तयार झालेला असतो त्या वातीचा, तो काय करायचा, तो आपल्या निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा दारापुढे झाडं आहेत तिथे टाकू शकता. तुळस सोडून कोणत्याही झाडाच्या बुडाला तुम्ही ती टाकून देऊ शकता. तर अतिशय प्रभावी हा उपाय आहे, तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.